ती घटना झाल्याच्या नंतर त्या संबंधित आरोपीला तात्काळ फास्ट ट्रॅकवर ही केस चालवून ॲडव्होकेट ज्येष्ठ विधितज्ञ माननीय उज्ज्वलजी निकम यांना नियुक्ती करावी आणि आरोपीला लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, अशा प्रकारच्या भावना आपल्या सर्वांच्या होत्या. मला वाटतं की 18 तारखेला त्या बालिकेचे कुटुंबीय, त्या डोंगराळे गावाचे ग्रामस्थ माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना प्रत्यक्ष भेटून अशा प्रकारची मागणी आणि निवेदन आम्ही सर्वांनी दिलेलं होतं. आज परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी दूरध्वनीद्वारे या विषयाच्या संदर्भातला संपर्क केला. मला वाटतं की आत्ताच काही तासांपूर्वी माननीय ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेबांना या केसच्या संदर्भातलं नोटिफिकेशन शासनाच्या वतीने त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आणि या केसची जबाबदारी ज्येष्ठ विधितज्ञ माननीय ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेबांवर त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मला वाटतं की